नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. शिवराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे पुत्र शिवशंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा निमित्त परवा रायगड किल्ल्यावर त्यांच्या जलाभिषेक कार्यक्रम पार पडला. हा जलाभिषेकाचा सोहळा मोठ्या शानदार याच्यात रायगडावर संपन्न झाला. या जलाभिषेकाचा मान धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र, धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, धनेश्वरी शिक्षण समूह आणि विके शिक्षण संकुल याचे प्रमुख डॉक्टर प्रताप पाटील यांना देण्यात आला होता. त्यांना हा मान म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या याच्यात मानाचा तुरा समजला गेला. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांना शुभेच्छाही दिल्या. परवा ते त्यांच्या समर्थकासह रायगडावर पोचले आणि रायगडावरच्या शिवशंभू राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थिती लावली आणि तिथं शिवशंभू संभाजी महाराजांच्या याच्यावर जलाभिषेक पण केला. परवा महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले. पुणे महानगरपालिकेत शरद पवार आणि अजित पवार यांचा करिश्मा काही चालला नाही. तेथे भाजपनं एक हाती सत्ता काबीज केली आहे. या पुणे महानगरपालिका निवडणुकीत सर्वात अधिक मताधिक्यानं विजय होण्याचा मान बापू मानकर उर्फ बापू मानकर यांनी मिळवला आहे. त्यांनी ते ज्या प्रभागातून निवडणूक लढवत होते तेथील 4ही भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत आणि मानकर हे जवळपास 26,497 अशा विक्रमी मताधिक्याने निवडून आले असून संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल परवा जाहीर झाला. त्या महानगरपालिकेत ज्यांनी विजय मिळवले त्यामध्ये सर्वात अधिक मताधिक्य मिळवणारे उमेदवार हे बापू मानकर ठरले आहेत. बापू मानकर हे भाजपच्या पुणे शाखेचे शहराध्यक्ष आहे. त्यांचा हा विजय तसा सर्व दृष्टीनं आगळा वेगळा आहे असंच म्हणावं लागेल. मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा ह्या भाजपनं जिंकल्या आहेत. त्यांच्या नगरसेवकांची संख्या 88 आहे. तर त्यांचा मित्रपक्ष म्हणून तिथं निवडणूक लढविलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना काल एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षानं बांद्रा येथे असलेल्या ताज इन या 25 हॉटेलमध्ये बोलावून त्यांची चर्चा केली आणि महापौर निवड होईपर्यंत सर्व नगरसेवक इथंच सुरक्षेच्या ह्याच्यात ठेवले जाणार असल्याची माहिती पण सूत्रांनी दिलेली आहे. मग मुंबई महापालिकाच्या महापौरपद
मिळवण्यासाठी सर्वच बाजूनी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आता दिसून येत आहे. आणि त्यामुळंच आपले नगरसेवक कुठंही फुटू नयेत, कुठं दुसरीकडे जाऊ नयेत, यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही काळजी घेतलेली आहे. तिकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नवनिर्वाचित 65 नगरसेवकांना काल मातोश्री बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं. मातोश्री बंगल्यावर त्यांना बोलवून त्यांचा यथोचित सत्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी केला. आणि सर्वांना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन पण केलं. आणि यापुढं कुठल्या प्रश्नासाठी महापालिकेत लढा द्यायचा आहे आणि पुढं काय करायचं याबद्दल पण त्यांना सविस्तर माहिती दिली. एकंदरीत पाहता 29 महापालिकेमधील किमान 6 महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी हवं ते संख्याबळ प्राप्त करण्यासाठी तडजोडी ह्या अनेक पक्षांना कराव्या लागणार आहेत, असंच चित्र आहे. बघूया आता काय पुढं घडतंय. परवा मुंबई येथील कुलाबा परिसरात असलेल्या बंद पडलेल्या मुकेश गिरणीच्या प्रांगणात आता मॉल्स विथ हॉटेल्स हे तिथं उभा राहणे आहे. जुन्या खंडर अशा या इमारतीत या वेगवेगळ्या संस्थांनी हॉटेल्स किंवा मॉल्सनी वेगळं असं रूप तिथं वेगळा असा कायापालट केलेला आहे. तिथं असलेल्या सलून या ठिकाणी परवा पॉलिटिक्स ऑफ फूड अँड कल्चर हा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवाद धाराशिव जिल्ह्यातील खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील शाहू पाटोळे यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यांच्या इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म पुस्तकाच्या दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकाच्या याच्यावर इथं परिसंवाद झाला. या परिसंवादाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात शाहू पाटोळे यांनी त्यांच्या पुस्तकावरचं त्यांचे विचार त्यात काय आहे याची संपूर्ण माहिती या परिसंवादात दिली. तिथं झालेल्या प्रश्नोत्तरालाही त्यांनी योग्य अशी उत्तरं दिली. एकंदरीत दलित किचन्स इन मराठवाडा हे पुस्तक वर्षेवर सर्वत्रच लोकप्रिय होत असल्याचं दिसून येत आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.